हॅलो फ्रेंड्स, मी आहे दीपाली आणि स्वागत आहे तुमचं दीपयोग 20 या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आम्ही निघालो होतो स्वामीनारायण मंदिर आणि ते पूर्ण कोरीव डिझाईन आहे ते बघण्यासाठी म्हणून आम्ही गेलो होतो. तर इथे मी, इरू, स्वरा, शिवम, आशुने, परत दीक्षा, तिचं बाळ, माझी मम्मी, आम्ही एवढे सगळे निघालो होतो. ते ओलाची रिक्षा बुक केली होती. आम्ही नंतरून गेलो आणि संघमित्रा पण होती. संघमित्रा, मम्मी आणि दीक्षा एका गाडीमध्ये, एका रिक्षात आणि आम्ही दुसऱ्या रिक्षात. तर तिथे गेल्यानंतर खरंच खूप छान मंदिर होतं ते आणि बघण्यासाठी लहान मुलांना तिथे गार्डन पण होतं. बघण्यासाठी खरंच खूप खूप सुंदर होतं, कारण ती लाईटिंग आणि ते गेट किंवा ते पुरातन कालासारखे नाही का, एखाद्या किल्ल्याला किंवा ताजमहालसारखं कसं असतं तसं डिझाईन केलेली होती. हे बघ, इथे चंद्र, अर्धा चंद्र होता आणि खूप सुंदर ते संध्याकाळचं वातावरण. मोस्टली 7 वाजलेले होते आणि 7च्या वातावरणात इतकं सुंदर देखावा दिसत होता. प्रत्येक जण म्हणत होते की नाशिकमध्ये एक मंदिर झालेलं आहे आणि ते खूप सुंदर आहे. मग आम्ही काही सेल्फी घेतल्या किंवा फोटो काढले. हे बघा, पूर्ण मूर्तीचं कोरीव डिझाईन आहे. प्रत्येक पिलरवर ते कोरीव ते बघण्यासाठी म्हणून आम्ही गेलो होतो. तर खरंच खूप सुंदर होतं. आणि हे मंदिर आहे तपोवनामध्ये आणि खूप सुंदर, म्हणजे अतिशय सुंदर आहे. प्रत्येक पिलरवर एकदम कोरीव ती डिझाईन बघण्यासाठी किंवा तिथलं कशा पद्धतीने ते बनवलं आहे ते आर्ट बघण्यासाठी मी खरं तर गेली होती. आणि बघ, लहान मुलांनी एन्जॉय पण घेतला. हे बघ, हा घुमट आकार जो होता ना, त्याच्यावर प्रत्येक बारीक बारीक मूर्त्या कोरीव होत्या, डिझाईन होती. हे बघा, इतकं सुंदर वाटलं. आणि ते जे द्वार होतं ना, म्हणजे जिथे स्वामी म्हणजे मंदिर होतं ते, तर ते उघडणार होतं 7 वाजता आणि ते मधून काचेचं आहे वाटतं. तर ते बघण्यासाठी मला तेवढा टाईम नव्हता, कारण मला ड्युटीला जायचं होतं आणि त्यामुळे मी ते बघितलं नाही. ही आमची स्वरा, खूप क्यूट बेबी आहे. तर खूप सुंदर वाटलं ते बघून. खिडक्यांवर सुद्धा कोरीव डिझाईन होती. खिडकी, पिलर्स, परत त्या मूर्त्या पण अशा कोरीव होत्या. आणि एका ठिकाणी त्यांनी त्या स्वामीनारायणच्या मंदिराचा डेमो होता, तो पूर्ण बिस्किटात बनवला होता. पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, म्हणजे तो दिसेल. तर ते पण इतकं सुंदर होतं ना, पूर्ण हाताने बनवलेलं होतं. हे बघा, ह्या खिडक्या बघा, अशा खूप सुंदर डिझाईनच्या होत्या. तिथे मोबाईल अलाऊ नव्हता, पण आम्ही चोरून हा व्हिडिओ काढलेला आहे. परत तिथे गणपतीची मूर्ती होती, तीही काचेची होती. हे बघा, इथे पूर्ण बिस्किटात बनवलं होतं त्यांनी. तो खूप सुंदर वाटत होतं. वाटत सुद्धा नव्हतं की ते बिस्किटांपासून बनवलेलं आहे. तर इतकं सुंदर वाटलं ना तिथे बघून की बस. आणि भरपूर लोक येत होती ते बघण्यासाठी. इथे शोमची बाईची मस्ती चालली होती. आणि तिथे बाहेर पण इतकं सुंदर पाण्याचे ते काय, तर मग तिथे पाण्याचे झरेही होते. आणि हे दिसत आहे ना, हे जाळीदार कोट, ते खूप सुंदर दिसत होते एकदम, नाही का, जसं ताजमहलला कसं असतं डेकोरेटिव्ह, तसं ते दिसत होतं. परत त्या जाळीला पण असे दिवे लावलेले होते, हे जे ना पॉकेट सारखं, त्याच्यामध्ये दिवे होते, तेही खूप सुंदर दिसत होतं. आणि हे जे प्रत्येक प्रत्येक पिलरमध्ये एक गोल घुमट आकार, इतकं म्हणजे असं वाटत होतं की आत्ताच्या लेटेस्ट ह्याच्यामध्ये ते बनवलेलं नाही, ते पुरातन काळात बनवलेलं असं मंदिर आहे ते. तर मी ते छोटासा एन्जॉय घेतला, झुल्यावर बसली आणि मस्त झुलून घेतला. आणि माझा शिवम सारखा बघत होता माझ्याकडे, त्यालाही दिला मी. मग त्याच्यानंतर तो तिथे थोडासा खेळला, जास्त नाही घेतलं त्याने. मग अश्विनी दीक्षा बाहेर होते, तर मग तिने ते खाऊ घेतला लहान मुलांना, परत खेळणी घेतली. तर चला मग मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला असंच प्रेम दाखवत जा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आणि असेच आनंदी राहा, सुखी राहा आणि मग स्वस्त राहा, मस्त राहा. सो बाय.